शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय सरकारला सोडणार नाही. बळीराजा न्यायासाठी रस्त्यावर उतरेल. संभाजीनगर मधील हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा. राजा उदार झाला, शेतकऱ्यांच्या हाती टरबूज दिला. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल. सरकारचं पॅकेज नव्हे, इतिहासातील सर्वात मोठी थाप असल्याचीही टीका. उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागलेत. शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार. हे पुतणा मावशींचं प्रेम, शेतकऱ्यांच्या नावानं ठाकरेंचं निव्वळ राजकारण. एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. जैन मुनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उतरणार. जैन मुनींकडून जनकल्याण शांतिदूत पार्टीची घोषणा. कबूतर चिन्हासह निवडणुकीला सामोरे जाणार. कबूतरखान्यावरून जैन मुनींचं वादग्रस्त वक्तव्य. कबुतरांना मारणं म्हणजे शंकरावर हल्ला. कबुतरांसाठी एखादी व्यक्ती मेली तरी काय हरकत, फडणवीसांना आम्ही मोठं केलं. जैन मुनी बरळले. मंत्री मंगल प्रभात. लोढांचा मालाडमधील जनता दरबार रद्द. जैन मुनींच्या आक्रमक भूमिकेनंतर लोढांवर जनता दरबार रद्द करण्याची वेळ. 16 तारखेला जनता दरबार होणार असल्याची माहिती समोर. 14 ऑक्टोबरला महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत राज ठाकरे सुद्धा राहणार उपस्थित. राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये सामील होणार का, चर्चांना उधाण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार. पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला उपस्थित राहणार. भाजपानं साडी नेसवून अपमान केलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलं खांद्यावर. मामा पगारे यांना खांद्यावर बसवून केला त्यांचा सन्मान. शेकापकडून आज सांगोला बंदची हाक. माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याचा निषेध, तर पाणी आणि दुधाचा अभिषेक घालून कार्यकर्त्यांनी स्वच्छ केलं देशमुखांचं घर. घाळवळ आरोप प्रकरणावरून महायुतीतच वार पलटवार. भाजप नेत्यांकडून शिंदेंकडे रवींद्र धंगेकरांची तक्रार, तर सचिन घाळवळवर मकोका अंतर्गत कारवाई. पुणे पोलिसांची माहिती. अजित पवारांकडून संग्राम जगताप यांची कान उघडणी. जगतापांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार. हिंदू दुकानदारांकडूनच दिवाळीची खरेदी करा, जगतापांनी केलं होतं वादग्रस्त विधान. महसूल विभागामध्ये जमीन मोजणी फक्त 30 दिवसात होणार. 30 दिवसात निपटारा करण्यासाठी परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय. कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणारी टोळी मिरजेत जेरबंद. कोल्हापूर पोलीस हवालदार टोळीचा मास्टर माइंड असल्याची धक्कादायक माहिती. टोळीमधील 5 जणांना अटक. 1,11,00,000चा मुद्देमाल जप्त. नाशिकमध्ये राजश्रय असलेले गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर. नाशिक शहर पोलिसांच्या कारवाईचा पॅटर्न राज्यभर चर्चेत. मुख्यमंत्र्यांनी केलं नाशिक पोलिसांच्या कारवाईचं स्वागत. आयुक्तांना फ्री हँड दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. गँगस्टर डी.के. रावला मुंबई क्राईम ब्रांचकडून अटक. सुनावणीसाठी येताच न्यायालयाच्या आवारात आवळल्या मुसक्या. खंडणी प्रकरणामध्ये बेड्या. डी.के. राव छोट्या राजांचा हस्तक. बीडच्या परई शहरातील नर्मदेश्वर गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण. मुलाला परीक्षेचा पेपर का दिला नाही म्हणत मुलाच्या नातेवाईकांकडून 11 विद्यार्थ्यांना बेल्ट बांबून मारहाण. 2 जणांविरोधात गुन्हा दाखल. मुलगी पळून गेल्यानं वडिलांना राग अनावर. जिवंत मुलीचं श्राद्ध घातलं. गावजेवण दिलं. बेळगाव जिल्ह्यातल्या नागराळ गावातली घटना. कोल्ड्रिफ कफ सिरप कंपनीच्या अडचणीमध्ये वाढ. समान बॅचमधील दुसऱ्या बाटलीमध्ये सुद्धा आढळले विषारी घटक. डायथिलीन ग्लायकोलचं उच्च प्रमाण सापडल्याची माहिती. सिरपमुळे आतापर्यंत 23 बालकांचा मृत्यू. उद्योगपती अनिल अंबानींच्या कंपनीवर मोठी कारवाई. मुख्य वित्तीय अधिकारी अशोक पाल यांना अटक. बनावट बँक गॅरंटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीची कारवाई.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा. रेअर अर्थ मेटल निर्यात धोरणामध्ये चीननं बदल केल्यानं वाद पेटला.